नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत मॅट्रिक्स. पण अल्जेब्रा या युनिटमध्ये हा जो सेकंड चॅप्टर मॅट्रिक्स आहे तो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे. कारण मॅक्सिमम हा सिलेबसमध्ये आपल्याला 10 मार्क्सला विचारला जातो, 10 मार्काला हा चॅप्टर विचारला जातो. अल्जेब्रामध्ये मॅट्रिक्स हा एक नवीन पार्ट आपल्याला बघायचा आहे. आतापर्यंत मी अल्जेब्रामध्ये नंबरचे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, नंबरचे पॉवर्स बरेच तुम्ही अल्जेब्रिक एक्झाम्पल्स, अल्जेब्रिक इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपल्याला मॅट्रिक्स म्हणजे काय पहिला बघितलं पाहिजे, मॅट्रिक्स कसा तयार करायचा असतो किंवा मॅट्रिक्सचे टाईप्स कोणकोणते आहेत, आणि त्यानंतर मग मॅट्रिक्सचा अल्जेब्रा पण शिकायचा आहे या चॅप्टरमध्ये. सुरुवातीला मॅट्रिक्सची डेफिनेशन काय आहे जर आपण बघू. जशी इथं आपण डेफिनेशन लिहिलेलं आहे बघा, अँड अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर्स. ॲक्च्युली मॅट्रिक्समध्ये नंबर्स काय केलेले जातात, अरेंज केले जातात. इथं आपल्याला एम एन नंबर ऑफ नंबर्स काय करायचे आहेत, अरेंज करायचे. तर हे कसे अरेंज केलेले आहेत बघा, इन एम हॉरिझॉन्टल लाईन्स. हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे आडवी नंबरची मांडणी. ॲक्च्युली आडव्या नंबरच्या मांडणीला आपण काय म्हणतो, रोज म्हणतो, बरोबर ना. अँड एन व्हर्टिकल लाईन्स. उभ्या किती लाईन्स तयार केल्या आपण नंबरच्या, एन व्हर्टिकल. ॲक्च्युली व्हर्टिकल म्हणजे उभी मांडणी, त्याला आपण कॉलम्स म्हणतो. एन्क्लोज्ड बिटवीन ब्रॅकेट. आणि ही जी काय अरेंजमेंट कॉलम आणि रो मध्ये केलेली आहे, ती नंबरची अरेंजमेंट आपण कशात इन्क्लोज केली, तर ब्रॅकेट्समध्ये इन्क्लोज केलेली आहे. ॲक्च्युली तर ब्रॅकेट्स आपण पर्टिक्युलरली स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतो. इज कॉल्ड मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन. ॲक्च्युली मॅट्रिक्समध्ये जे नंबर ऑफ रोज असतात आणि नंबर ऑफ कॉलम्स असतात यांचा यूज करून आपल्याला मॅट्रिक्सची काय लिहिता येते, ऑर्डर लिहिता येते. इट इज डिनोटेड बाय, हे जे काय अरेंजमेंट आहे किंवा हा जो मॅट्रिक्स आहे कॅपिटल लेटर्सने आपण रिप्रेझेंट करतो. लक्षात येतं का बघा. ॲक्च्युली मॅट्रिक्स ही फक्त आणि फक्त नंबरची अरेंजमेंट असते रोज आणि कॉलम्समध्ये. लक्षात येतं, रोज आणि कॉलम्समधल्या नंबरच्या अरेंजमेंटलाच आपण मॅट्रिक्स म्हणतो. त्याला एक व्हॅल्यू किंवा वेगळं कोणतीच त्याला काय नसते, व्हॅल्यू नसते, तर फक्त इट इज अन सिम्पल अरेंजमेंट ऑफ नंबर्स. जसं मी काय इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. हा मॅट्रिक्स. ॲक्च्युली हे जे काय नंबर्स आहेत, हे नंबर्स रोज आणि कॉलम्समध्ये अरेंज करून कशात इन्क्लोज केलेले आहेत, ब्रॅकेट्समध्ये इन्क्लोज केलेले आहेत, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 3, 5, 1 ही एक आपल्याला आडवी मांडणी नंबरची दिसते, त्याला आपण फर्स्ट रो म्हणू शकतो. सिमिलरली 2, 7, 9 हा काय आहे, या मॅट्रिक्सचा सेकंड रो आहे. आता इथं कॉलम जर ऑब्झर्व करायचं झालं तर उभी मांडणी बघा किती आहे, तर 3, 2 एक आहे, 5, 7 आहे, 1 नाही. हे कॉलम्स किती झाले, 3. मग 2 रो आणि 3 कॉलमचा हा मॅट्रिक्स तयार केलेला आहे. त्यामुळे मॅट्रिक्सची ऑर्डर आपण काय म्हटलेलं आहे, 2 क्रॉस 3. असंच इथं पण आपल्याला दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ज्याची ऑर्डर काय लिहिली आहे बघा, 2/2 किंवा 2 क्रॉस 2. याचा अर्थ याच्यात रो किती आहेत, 2, आणि कॉलम किती आहेत, 2. इथं हा मॅट्रिक्स बघा, हा मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 3 क्रॉस 2. याच्यामध्ये 3 रोज आहेत, 3 आडव्या लाईन्स दिसतात आपल्याला नंबरच्या. क्रॉस 2 म्हणजे 2 उभ्या लाईन्स आहेत बघा नंबरच्या. लक्षात येतं का बघा. मग ही मॅट्रिक्स किंवा मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, की जर मॅट्रिक्सच्या डेफिनेशन तुमच्या जर लक्षात आली तर मॅट्रिक्सचे टाइप्स कोणकोणते आहेत आपण नेक्स्ट बघणार आहोत. आपल्याला टाइप्स ऑफ काय करायचं आहे, मॅट्रिक्स बघायचं आहे. नेक्स्ट, टाइप ऑफ मॅट्रिक्स. ऍक्च्युली मॅट्रिक्सचे टाईप शिकायचे असतील तर आपल्याला एवढंच लक्षात आहे की टाईप आपलं मॅट्रिक्सच्या डेफिनेशनमध्ये आपण किती रोज घेतलेले होते, तर एम नंबर ऑफ रोज घेतलेले होते आणि एन नंबर ऑफ काय घेतलेले होते, कॉलम्स घेतलेले होते. मग आपल्याला या एम आणि एन वरूनच मॅट्रिक्सचे 2 पर्टिक्युलरली टाईप्स मिळतात. त्यातला पहिला टाईप कोणता आहे, नंबर 1, त्याला आपण रेक्टँगल मॅट्रिक्स म्हणतो. ऍक्च्युली याच्या नावातच आहे बघा, रेक्टँगल मॅट्रिक्स. आपण जॉमेट्रीमध्ये रेक्टँगल म्हणजे कोणता क्वाड्रिलॅटरल कन्सिडर करतो, तर असा क्वाड्रिलॅटर ज्याच्या समोरासमोरील बाजू काय असतात, सेम असतात, इक्वल असतात. याला आपण आयत म्हणतो बघा ना. आयतामध्ये काय असतात, फक्त समोरासमोरील बाजू इक्वल असतात. समोरासमोरील बाजू म्हणजे थोडक्यात 2 उभ्या लाईन्स इक्वल असतात आणि 2 आडव्या लाईन्स इक्वल असतात. तसंच मॅट्रिक्समध्ये जर एम
नॉट इक्वल टू n असेल, म्हणजे थोडक्यात त्या मॅट्रिक्समध्ये m नंबर ऑफ रोज आणि n नंबर ऑफ कॉलम्स जर काय नसतील, इक्वल नसतील, तर अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो? रेक्टँगल मॅट्रिक्स. जसं इथं आपण हे एक्झाम्पल लिहू शकतो, 3 2 5 7 2 1. आता या मॅट्रिक्समध्ये बघा रो किती आहेत? तर 2 आहेत, पहिला रो दुसरा रो. कॉलम किती आहेत? 1 2 3. थोडक्यात हा मॅट्रिक्स किती आहे? 2 क्रॉस 3 चा मॅट्रिक्स आहे. इथं नंबर ऑफ रोज m इज इक्वल टू 2 आहे, नंबर ऑफ कॉलम्स n इज इक्वल टू 3 आणि m इज नॉट इक्वल टू n आहे. म्हणून या मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो? रेक्टँगल मॅट्रिक्स. सिमिलरली आपल्याला आणखीन एक मॅट्रिक्स लिहिता येईल, 5 3 2 7 1 7. आता इथं मी किती मॅट्रिक्स तयार केलेला आहे? आपण 2 क्रॉस 3 चाच मॅट्रिक्स आहे बघा, 2 रो आणि 3 कॉलम. किंवा मी आणखीन एक मॅट्रिक्स लिहितो, 5 6 7 5 3 2. 10 आपण मॅट्रिक्स बघा. या मॅट्रिक्समध्ये रो 1 2 3 रो आहेत आणि कॉलम्स मात्र किती आहेत बघा, 1 आणि 2. मग हा ऍक्च्युली 3 क्रॉस 2 चा मॅट्रिक्स आहे, 3 रो आणि 2 कॉलमचा. मग हे जे सगळे मॅट्रिक्स आहेत हे कोणते मॅट्रिक्स आहेत? तर रेक्टँगल मॅट्रिक्स. मग रेक्टँगल मॅट्रिक्सची आपण डेफिनेशन कशी करू? असा मॅट्रिक्स ज्यामध्ये रोज आणि कॉलमची संख्या काय नसते? इक्वल नसते, नॉट इक्वल टू, इक्वल नसेल, तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणणार आपण? रेक्टँगल मॅट्रिक्स म्हणणं. लक्षात येतं ना? मग ज्या मॅट्रिक्समध्ये m रोज आणि n कॉलम्स असतील आणि m नॉट इक्वल टू n असेल, म्हणजेच रो आणि कॉलम जर इक्वल नसतील, तर त्या मॅट्रिक्सला रेक्टँगल मॅट्रिक्स म्हणतो. आता यावरून आपल्याला सेकंड मॅट्रिक्स पण डिफाईन करायचा आहे, पण त्यापूर्वी आपल्याला या रेक्टँगल मॅट्रिक्समध्ये काही पर्टिक्युलर मॅट्रिक्स बघायचे आहेत. त्यातला जो पहिला मॅट्रिक्स आहे त्याला आपण ऍक्च्युली नंबर 1 या रेक्टँगल मॅट्रिक्स मधलाच रो मॅट्रिक्स म्हणतो. कोणता मॅट्रिक्स म्हणतो आपण? रो मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्स म्हणजेच काय? ऍक्च्युली हा रेक्टँगल्स मॅट्रिक्स असतो, म्हणजे रो आणि कॉलम इक्वल नसतात. आणि हा रो मॅट्रिक्स का म्हणतो आपण याला? 4 5 3 हा एक मी तो मॅट्रिक्स लिहिलेला आहे ना. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या मॅट्रिक्समध्ये एकच नंबरची आडवी मांडणी दिसते. म्हणजे थोडक्यात आपण जर लाईन काढायला झाली तर एक अशी एक लाईन आपल्याला काढता येऊ शकते. याच्यात एक रो आहे आणि कॉलम मात्र बघा, उभ्या लाईन्स बघा काय होणार, तर इथं एक नंबर येईल, इथं दुसरी लाईन तयार होईल, तिसरी. थोडक्यात हा जो मॅट्रिक्स आहे याच्यात एक रो आणि कॉलम किती आहे? 3 आहेत. तर मी आणखीन एक मॅट्रिक्स घेतो, 7 -2. तर इथं पण रो एकच आहे आणि कॉलम मात्र बघा किती आहेत? 2. मग इथं हे जे दोन्ही मॅट्रिक्स आहेत ते रेक्टँगल मॅट्रिक्स तर आहेतच, कारण की रो आणि कॉलम्स इक्वल नाही. पण रो मात्र किती आहेत? 1 आणि 1च आहे. जेव्हा दिलेल्या रेक्टँगल मॅट्रिक्समध्ये, किंवा आपण असं म्हणू शकतो, किंवा जेव्हा दिलेल्या मॅट्रिक्समध्ये 1 आणि 1च रो असेल, तर अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो? रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असतो अशा मॅट्रिक्सला आपण रो मॅट्रिक्स म्हणतो. लक्षात येतं ना? सेकंड जो यातला टाईप जो आहे रेक्टँगल मॅट्रिक्समध्ये, त्याला आपण नंबर 2 म्हणू. तो कोणता असेल मग याचा अर्थ? तर कॉलम मॅट्रिक्स. आता तुम्ही सांगा कॉलम मॅट्रिक्स म्हणजे कोणता मॅट्रिक्स असणार? तर असा रेक्टँगल मॅट्रिक्स ज्यामध्ये 1 आणि 1च कॉलम असतो. म्हणजे जसं मी इथं नंबर चेंज करतो, 5 3 6 किंवा 2 5. हे जे नंबर्स आहे, हे जे मॅट्रिक्स आहेत बघा, याच्यामध्ये जसं या पहिल्या मॅट्रिक्समध्ये 1 2 3 3 रो आहे, म्हणजे 3 हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत आपल्याला, आणि कॉलम मात्र किती आहे? एकच आहे. किंवा इथं 2 रोज आहेत आणि एकच कॉलम आहेत. त्या मॅट्रिक्सना आपण कोणत्या मॅट्रिक्स म्हणतो? कॉलम मॅट्रिक्स. मग कॉलम मॅट्रिक्सची डेफिनेशन कशी करता येईल आपल्याला? असा मॅट्रिक्स ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकच कॉलम असतो अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? कॉलम मॅट्रिक्स म्हणतो. मग तुम्हाला रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्स ओळखता येतील ना? मग तुम्ही रेक्टँगल मॅट्रिक्स बघितला, मॅट्रिक्सचा पहिला टाईप, आणि त्यावरून आपल्याला 2 त्याचे पर्टिक्युलर टाईप्स मिळाले, रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्स. आपल्याला सेकंड टाईप ऑफ मॅट्रिक्स आता आपल्याला बघायला लागेल. आता जर पहिला मॅट्रिक्स जर रेक्टँगल टाईपचा असेल किंवा रेक्टँगल मॅट्रिक्स असेल, तर ऑब्व्हियसली सेकंड मॅट्रिक्सचा टाईप कोणता असेल तुम्ही सांगू शकता? बघा कोणता असणार तो? स्क्वेअर मॅट्रिक्स. मग रेक्टँगल मॅट्रिक्स मध्ये आपण जॉमेट्रीमध्ये जसं रेक्टँगलमध्ये फक्त समोरासमोरील बाजू इक्वल असलेल्या क्वाड्रिलॅटरलला रेक्टँगल म्हणतो, तसं स्क्वेअरला काय म्हणतो आठवतं का? स्क्वेअर म्हणजेच कोणता? क्वाड्रिलॅटरल ज्यामध्ये
चारही बाजू काय असतात, सेम असतात. म्हणजे उभ्या जितकी लाईन असते, जेवढी लेंथ असते तेवढीच आडव्या लाईनची लेंथ असते. किंवा इथं आपण असं म्हणू शकतो की मॅट्रिक्स ज्यामध्ये m रो आणि n कॉलम्स काय असतील, इक्वल असतील. इथं वाटलंच मी जरासं m नॉट इक्वल टू n लिही. म्हणजे रो आणि कॉलम इक्वल नसतात तर रेक्टँगल मॅट्रिक्स म्हणतो. मग स्क्वेअर मॅट्रिक्सची डेफिनेशन तुम्ही सांगा. असा मॅट्रिक्स या मॅट्रिक्समध्ये रोज आणि कॉलम्स काय असतात, सेम असतात किंवा इक्वल असतात. अशा मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. लक्षात येईल ना. इफ m number of rows and n number of columns are equal in a matrix, such matrix is called square matrix. बघा मग रेक्टँगल मॅट्रिक्स आणि स्क्वेअर मॅट्रिक्स दोन्हीमधला फरक किंवा दोन्हीमध्ये टाईप ऑफ मॅट्रिक्स लक्षात राहतील ना तुमच्या, किंवा तुम्हाला ओळखता येतील. आता दिलेला मॅट्रिक्स हा रेक्टँगल किंवा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आपल्याला डिफाईन करता येईल. तर ॲक्च्युली या स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये पण आपण काय करणार आहोत, काही स्पेशल किंवा पर्टिक्युलर टाईप्स बघणार आहोत. मग यामधला आपल्याला पहिला जो टाईप आहे त्याला आपण नंबर 1 कन्सिडर करू. आणि तो टाईप कोणता आहे बघा, नंबर 1 डायगोनल मॅट्रिक्स. कोणता, डायगोनल मॅट्रिक्स. ऍक्च्युली डायगोनल मॅट्रिक्स म्हणजेच कोणता मॅट्रिक्स, तर असा स्क्वेअर मॅट्रिक्स. मी त्याचं एक एक्झाम्पल देतो. 4 0 0 0 7 0 0 0 6. आता हा जो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, कारण याच्यामध्ये रो किती आहेत, 3 आहेत, कॉलम पण किती आहेत, 3 आहेत. ऍक्च्युली हा 3x3 चा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. हा जो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर स्क्वेअरमध्ये जसं आपण दोन अपोजिट वर्टेक्स जर जॉईन केले, म्हणजे थोडक्यात इथं अशी लाईन काढली तर हा एक डायगोनल तयार होईल, बरं ना. आणि याच्यावर जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सना आपण या स्क्वेअर मॅट्रिक्सचा काय म्हणतो, डायगोनल एलिमेंट्स म्हणतो. स्क्वेअर मॅट्रिक्सचे हे डायगोनल एलिमेंट्स आहेत. मग 5 7 6 इथं डायगोनल एलिमेंट्स आहेत ज्यांची व्हॅल्यू बघा दिलेली आहे. पण ते सोडून उरलेले एलिमेंट्स काय बघा, 0 0 0. जसा हा एलिमेंट सेकंड रो फर्स्ट कॉलमचा आहे तो 0 आहे. हा एलिमेंट बघा थर्ड रो सेकंड कॉलमचा आहे तो पण 0 आहे. मग जेव्हा डायगोनल एलिमेंट्स काय असतात, नॉन झिरो असतात स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये, आणि उरलेले नॉन डायगोनल आपण म्हणू, नॉन डायगोनल एलिमेंट्स काय असतील, 0 असतील. तर अशा मॅट्रिक्सला किंवा अशा स्क्वेअर मॅट्रिक्सला, कारण की स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये आपल्याला डायगोनल एलिमेंट्स मिळतात, अशा स्क्वेअर मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो, डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो. लक्षात ना. अँड स्क्वेअर मॅट्रिक्स सच दॅट नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 इज कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स. मग आपल्याला सेकंड टाईप यामध्ये बघायचा आहे. ऍक्च्युली सेकंड टाईप जो आहे तो असतो स्केलर मॅट्रिक्स. नंबर 2 जो आहे तो कोणता मॅट्रिक्स असतो, स्केलर मॅट्रिक्स. मग या स्केलर मॅट्रिक्सचं पण आपण एक एक्झाम्पल इथं ऑब्झर्व करू. ऍक्च्युली स्केलर मॅट्रिक्स मी असं घेतला 5 0 0 0 5 0 0 0 5. तर तुम्ही ऑब्झर्व केला तर मला एक गोष्ट सांगता येईल तुम्हाला की हा ऍक्च्युली डायगोनल मॅट्रिक्सच दिलेला आहे. जो आपला पहिला जो टाईप आहे तोच आहे की नाही बघा, कारण इथं पण नॉन डायगोनल एलिमेंट्स काय सगळे 0 आहेत, बरोबर आहे ना. आणि डायगोनल एलिमेंट्स तेवढे नॉन 0 आहेत. म्हणजेच हा एक कोणता मॅट्रिक्स आहे, डायगोनल मॅट्रिक्सच आहे. पण इथं डायगोनल एलिमेंट जर तुम्ही ऑब्झर्व केले तर इथं पहिला एलिमेंट 5 आहे, हा पण एलिमेंट सेकंड 5 आहे आणि हा पण एलिमेंट 5 आहे. याचा अर्थ डायगोनल एलिमेंट काय आहे, सेम आहेत. म्हणून याला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो, स्केलर मॅट्रिक्स. ऍक्च्युली स्केलर मॅट्रिक्सची आपण डेफिनेशन अशी करू शकतो, इट इज अन डायगोनल मॅट्रिक्स सच दॅट ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. म्हणजे हे जे काही डायगोनलचे सगळे जे एलिमेंट्स असतील जर ते सेम असतील तर अशा डायगोनल मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो, स्केलर मॅट्रिक्स म्हणतो. लक्षात येईल ना. ऍक्च्युली हा जो स्केलर मॅट्रिक्स असतो तो पर्टिक्युलरली काही लेटर्सनं यूज केला जातो. जसं आपण ऍक्च्युली सुरुवातीला डेफिनेशनमध्ये बघितलेलं आहे की मॅट्रिक्स हे कॅपिटल लेटर्सनं रिप्रेझेंट करतात. तर हा जो स्केलर मॅट्रिक्स आहे हा ऍक्च्युली के या लेटर्सनं यूज करतात. स्टँडर्ड नोटेशन आहे. आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणजेच काय बघितलं. आता ऍक्च्युली आपल्याला आणखीन यामधला पुढचा टाईप बघायचा आहे, आपण त्याला थर्ड टाईप म्हणून. आता हा थर्ड टाईप कोणता आहे तर त्याला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो बघा,
आयडेंटिटी मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्सचा हा तिसरा पर्टिक्युलर टाईप आपण बघणार आहोत, आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग याचं पण मी एक एक्झाम्पल तुम्हाला इथं लिहितो. ऍक्च्युली 1 0 0 0 1 0 0 0 1. आता तुम्हीच सांगा. ऍक्च्युली मुळात हा डायगोनल मॅट्रिक्स तर आहेच, इवन स्केलर मॅट्रिक्स पण आहे, बरं आहे ना. कारण इथं बघा डायगोनल एलिमेंट्स इक्वल आहे. आता ऍक्च्युली इक्वल म्हणजेच किती आहेत बघा, ते तर 1 आहे, बरं आहे ना. मग हा एक स्केलर मॅट्रिक्स आहे ज्यामध्ये डायगोनल एलिमेंट किती असतो, 1 असतो. सगळे डायगोनल एलिमेंट्स किती असतात, तर 1 असतात. अशा स्केलर मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो, तर आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. लक्षात येईल ना. मग डेफिनेशन कशी म्हणता येईल, असा स्केलर मॅट्रिक्स ज्याचे सगळे एलिमेंट्स डायगोनल एलिमेंट्स किती असतात, 1 असतात. आता ऍक्च्युली हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे याला पण एक नोटेशन आहे पर्टिक्युलरली, आणि ऍक्च्युली त्याचं नोटेशन काय घेतो बघा, तर आपण कॅपिटल लेटर आय. आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आयडेंटिटी मॅट्रिक्स कोणत्या लेटरने रिप्रेझेंट करतो, आपण आय ने रिप्रेझेंट करतो. आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा घेतलेला आहे, जसा इथं हा जो मॅट्रिक्स आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स, हा याची ऑर्डर बघा काय आहे, 3x3 आहे का बघा. याच्यात 3 रो आणि कॉलम्स किती आहेत, 3 आहेत, बरोबर ना. असंच आपल्याला 2x2चा पण आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करता येऊ शकेल का बघा. मग आता तो पण आपण कॅपिटल लेटर आय नेच रिप्रेझेंट करणार. आता मला सांगा 2x2 म्हणजेच किती रो असणार, त्याच्यात 2 रो आणि कॉलम किती असणार, 2च कॉलम असणार. ऍक्च्युली पहिला कॉलम 1 0, दुसरा कॉलम 0 1 असतो. हा जो काय मॅट्रिक्स तयार झालेला आहे हा 2x2चा आहे, आणि याच्यामध्ये जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत ते 0च आहेत, आणि जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते इक्वल आहे, आणि ते किती आहे, 1 आहे. हा जो आहे याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ 2x2 म्हणतो. हा तिसरा टाईप झालेला आहे स्क्वेअर मॅट्रिक्सचा. मग स्क्वेअर मॅट्रिक्सचे 3 टाईप तुमच्या लक्षात येतील का. नेक्स्ट आपण जो टाईप बघणार आहोत, कोणताही तो असेल तो चौथा असेल. आपण चौथा जो स्क्वेअर मॅट्रिक्सचा टाईप बघणार आहोत त्याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. नंबर 4 कोणता, सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजेच कोणता मॅट्रिक्स बघा, तर ऍक्च्युली मी एक एक्झाम्पलच इथं घेतो सिमेट्रिक मॅट्रिक्सचं. सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये 5 3 7 7 2 9 3 7 9 6. आता इथं हा जो मॅट्रिक्स आहे याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. ऍक्च्युली सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे कोणता मॅट्रिक्स दिलेला आहे बघा इथं, तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं आपल्याला हा जो इलेमेंट आहे 3 हा नॉन डायगोनल एलिमेंट्स आहे. ऍक्च्युली तो कोणत्या रो कोणत्या कॉलम मध्ये आहे, तर तो फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये आहे. ऍक्च्युली आपल्याला हा जो पहिला एलिमेंट आहे 5 हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला आहे, त्यामुळे तो आपण A11 असा आपण रिप्रेझेंट करू शकतो. A11 5 आहे. बघा लक्षात येतं का मी काय केलेलं आहे, याची पोझिशन या एलिमेंटची, ऍक्च्युली एलिमेंट आपण ए न रिप्रेझेंट केलेला आहे, आणि त्याची पोझिशन म्हणजेच तो कुठल्या रो आणि कुठल्या कॉलम मध्ये आहे त्याचा जो इंडेक्स आहे तो मी इथं त्या बेसला लिहिलेला आहे. मग हा एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये आहे, तर 1 1 न रिप्रेझेंट केलेला आहे. आता हा जो एलिमेंट आहे तो ऍक्च्युली A12 आपल्याला घेता येईल बघा. A12 का, कारण की तो फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे. मग A12 किती आहे, इथं 3 आहे. असं या मॅट्रिक्स मधला प्रत्येक एलिमेंटचे आपल्याला काय सांगता येईल, पोझिशन सांगता येईल, आणि त्यावरून त्याचं नोटेशन लिहिता येईल. जसं मी इथं A23 जर लिहायचं ठरवलं, A23 म्हणजे थोडक्यात एक एलिमेंट जो कोणत्या रो मध्ये असेल, मॅट्रिक्सच्या सेकंड रो मध्ये, आणि कोणत्या कॉलम मध्ये असेल, थर्ड कॉलम मध्ये आहे. मग या एक्झाम्पल मध्ये तो एलिमेंट काय असेल बघा, सेकंड रो. आता ऍक्च्युली हा फर्स्ट रो हा सेकंड रो आहे, म्हणजे यातला तो एलिमेंट असणार. मग आता यामध्ये हा जो आहे हा पहिल्या कॉलम मधला एलिमेंट आहे, हा दुसऱ्या कॉलम मध्ये, आणि हा तिसऱ्या कॉलम मध्ये. आपल्याला कोणता एलिमेंट पाहिजे, या सेकंड रोचा तिसऱ्या कॉलम मधला एलिमेंट, म्हणजे तो किती असेल, 9 असेल. A23 किती असणार सांगा, 9 असणार. आणखीन एक एक्झाम्पल,
3 1 म्हणजे थोडक्यात कोणता इलेमेंट आपल्याला शोधायचा आहे जो मॅट्रिक्स मध्ये थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये असेल. मग फर्स्ट रो, सेकंड, थर्ड रो म्हणजे थोडक्यात थर्ड रो मधला पहिला इलेमेंट असेल तो, जो किती आहे 7. तसंच मला सांगा इथं हे जे काही एलिमेंट्स आहेत या एलिमेंट्स मध्ये जर मी 6 हा एलिमेंट्स घेतला, कोणता एलिमेंट 6, मग त्याची पोझिशन तुम्ही कशी लिहिणार आहे 6ची? ऍक्च्युली 6 कुठं आहे तर इथं आहे बघा. कोणत्या रो मध्ये दिसतो तो आपल्याला? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रो मध्ये आहे. म्हणजेच हा थर्ड रो मधला कितवा एलिमेंट आहे तर तिसरा. म्हणजे त्याचा कॉलम किती असणार? थर्ड. थोडक्यात हा 6 म्हणजेच काय असेल? A33. बघा लक्षात येतं का? म्हणजे असेच आपल्याला या मॅट्रिक्स मध्ये प्रत्येक एलिमेंटची पोझिशन डिफाईन करता येऊ शकेल. जसं मला 2 ची पोझिशन सांगा इथं काय असेल या मॅट्रिक्स मध्ये. 2 या एलिमेंटची पोझिशन काय असेल बघा. 2 कुठं आहे? इथं आहे. कोणत्या रो मध्ये आहे तो तर सेकंड रो. कोणत्या कॉलम मध्ये आहे तो? सेकंड कॉलम मध्ये. थोडक्यात तो आपल्याला A22 न रिप्रेझेंट करता येईल. बघा लक्षात येतं का? असं आपल्याला या मॅट्रिक्सचा प्रत्येक एलिमेंटची काय डिफाईन करता येऊ शकेल? पोझिशन डिफाईन करता येऊ शकेल. आता ऍक्च्युली आपल्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय बघायचं होतं. ऍक्च्युली हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे पहिल्यांदा. ज्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये जसं A12 हा नॉन डायगोनल एलिमेंट्स म्हणतो आपण. ऍक्च्युली डायगोनल एलिमेंट्स म्हणजेच काय तर हा 5 एक डायगोनल एलिमेंट्स होता, 2 एक होता, 6 एक होता. ऍक्च्युली 5 ची पोझिशन तुम्ही घेतला तर ती A11 आहे. 2 ची घेतला तर A22 आहे. 6 ची घेतला तर ती काय आहे? A33 आहे. मग हे सगळे आहे ते डायगोनल एलिमेंट्स आहेत. म्हणजे थोडक्यात त्यांचा रो आणि कॉलम काय आहे? सेम आहे बघा. इंडेक्स रो आणि कॉलम, ज्या इंडेक्स जो आहे रो आणि कॉलम तो काय असतो? सेम. म्हणजे हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचाच एलिमेंट आहे, हा सेकंड रो सेकंड कॉलमचाच एलिमेंट आहे, हा थर्ड रो थर्ड कॉलमचाच एलिमेंट. पण हा A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे रो आणि कॉलम इंडेक्स काय नाही, सेम नाही. याला आपण नॉन डायगोनल एलिमेंट सुद्धा म्हणतो. जे पोझिशनवरून आपल्याला तो ठरवता येतो. आपण ऑब्झर्वेशनवरून तर सांगू शकतो की हा नॉन डायगोनल एलिमेंट्स आहे. ऍक्च्युली हा A12 हे जर इंडेक्स आपण इंटरचेंज केले तर आपल्याला काय मिळेल बघा. A21 रो इंडेक्स 2 होईल आणि कॉलम इंडेक्स काय होणार? 1 येणार. मग हे दोन्ही एलिमेंट जरा ऑब्झर्व करा या मॅट्रिक्स मध्ये. A12 म्हणजेच हा एलिमेंट म्हणून सांगितला तुम्ही. A21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट म्हणजे हा एलिमेंट. आणि हे दोन्ही काय बघा सेम आहे. असंच नॉन डायगोनल एलिमेंट पुढचा हा घेतला मी 7. आता त्याची पोझिशन काय आहे तर A13 आहे बघा. तो फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता तो जर इंटरचेंज केले इंडेक्स तर आपला A31 हा एलिमेंट बघा. आता A31 कुठं असणार? थर्ड रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट. थोडक्यात हा बघा. हे दोन्ही एलिमेंट कसे आहेत? पुन्हा इक्वलच आहेत. हे दोन एलिमेंट्स इक्वल आहेत. आता हा एलिमेंट पण सेम बघा. ऍक्च्युली तो सेकंड रो थर्ड कॉलमचा एलिमेंट आहे. तो जर थर्ड रो सेकंड कॉलमच्या एलिमेंटशी असेल थोडक्यात याच्याशी, तर हा जो मॅट्रिक्स आहे याला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो? सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग सिमेट्रिक मॅट्रिक्सची कंडिशन काय आहे तर सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये नॉन डायगोनल एलिमेंट, बघा ना, नॉन डायगोनल एलिमेंट हे कशाशी इक्वल असतात? त्यांच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटशी काय असतात? इक्वल असतात. आता करस्पॉन्डिंग म्हणजेच काय म्हणता येईल इथं आपल्याला तर AIJ हा जर काय असेल एलिमेंट असेल तर तो AJI शी काय असेल? इक्वल असेल. तर अशा मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. कोणता मॅट्रिक्स म्हणतो? सिमेट्रिक मॅट्रिक्स. जसं हे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. आपल्याला नेक्स्ट बघायचा जो आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स नंतर टाईप जो 5वा असेल. ऍक्च्युली सिमेट्रिक मॅट्रिक्सची मी कंडिशन काय लिहिणार? AIJ इज इक्वल टू AJI. 5वा जो आहे तो आपला असतो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजेच कोणता मॅट्रिक्स बघा. तर जो सिमेट्रिक मॅट्रिक्स नाही, म्हणजे थोडक्यात सिमेट्रिक मॅट्रिक्सची कंडिशन आपल्याला माहित आहे. AIJ इज इक्वल टू AJI. जर हे नसेल, बरोबर आहे ना, तर त्याला काय म्हणणार आपण? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. पण कंडिशन तशी नाही बघा. आपण
याच्या अगदी अपोजिट म्हटलं, हे इक्वल आहे तर हे इक्वल नाही, ऍक्च्युली तशी कंडिशन नाही. तर कंडिशन काय आहे, ए आय जे इक्वल टू ए जे आयच आहे, पण ए आय जे इज इक्वल टू आपण काय घेतो, मायनस ए जे आय घेतला. तर मायनस ए जे आयचा अर्थ काय, तर अपोजिट. म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे तर हा काय असणार, सेम असेल, पण त्याची साईन कोणता असणार, मायनस. जसं 3 आणि -3 किंवा -2 आणि 2, हे बघा ऍक्च्युली यांचं मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यू सेमच आहे, पण हा पॉझिटिव्ह आहे आणि हा काय आहे, निगेटिव्ह आहे. त्यामुळे ते इक्वल तर नसतातच, पण आपण ते काय असतात म्हणून, अपोजिट असतात असं म्हणून. म्हणजेच -2चा अपोजिट काय आलेला आहे, 2 आलेला आहे. मग असं जर कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल मॅट्रिक्समध्ये, तर त्या मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. जसं मी एक एक्झाम्पल लिहितो इथं. मग 5 ऍक्च्युली इथं आणखीन एक महत्वाची कंडिशन, आपल्याला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय करायची असते. मग आपण बघितलेलं आहे, डायगोनल एलिमेंट्स A11 असतो किंवा A22 असतो, A33 असतो. आपल्याला असा नंबर शोधायचा आहे जो A11 इज इक्वल टू -A11 असला पाहिजे, A22 इज इक्वल टू -A22 असला पाहिजे, A33 इज इक्वल टू -A33. म्हणजे थोडक्यात असा नंबर शोधायचा आहे जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय असला पाहिजे, त्याची व्हॅल्यू काय असेल, सेम असेल. आपण 2 आणि -2 हे दोन इक्वल कधी म्हणतो का, तर नाही, कधीच म्हणत नाही. किंवा 3 आणि -3 हे इक्वल आहेत का असं म्हणतो का, कधीच म्हणत नाही. अपोजिट असल्यामुळे इक्वल नसतात. पण इथं आपल्याला एक असा नंबर शोधायचा आहे, कारण की या एलिमेंटची पोझिशन इथं असतात, बरोबर ना, त्याला करस्पॉन्डिंग हाच एलिमेंट असणार. मग तो एलिमेंट ऍक्च्युली काय असतो, 0 असतो. म्हणजे डायगोनल एलिमेंट 0. बघा, 0 पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, दोन्हीचा अर्थ काय असतो, सेमच असतो. मग स्क्यू सिमेट्रिक मध्ये डायगोनल एलिमेंट्स हा 0 असतो. म्हणजे थोडक्यात हे तिन्ही डायगोनल एलिमेंट्स काय असणार, 0 असणार. बघा, आणि इथं जर 5 असेल, इथं जर -3 असेल, तर याला करस्पॉन्डिंग जो हा एलिमेंट आहे हा याच्या अपोजिट असतो, म्हणजे काय असतो, तो -5 असतो. इथे जर 2 असेल, इमॅजिन करा, ऍक्च्युली याला हा एलिमेंट अपोजिट आहे, तर हा -3 असेल तर हा काय असणार, 3 असणार. हा 2 असेल, याचा अर्थ हा किती असणार सांगा, -2. हा जो मॅट्रिक्स तयार झालेला आहे, हा कोणता मॅट्रिक्स तयार झाला आहे, स्क्यू सिमेट्रिक. याची कंडिशन काय आहे, AIJ इज इक्वल टू -AJI. म्हणजेच करस्पॉन्डिंग एलिमेंट्स हे इक्वल पण अपोजिट असतात. लक्षात राहील ना, AIJ इज इक्वल टू -AJI. मग हे आपल्याला मॅट्रिक्सचे एकूण 5 टाइप्स मिळालेले आहेत. आता जो 6वा जो टाईप आहे, ऍक्च्युली तो 6वा टाईप आहे, त्याला आपण झिरो मॅट्रिक्स म्हणतो किंवा काही वेळेला नल मॅट्रिक्स सुद्धा म्हणतात. म्हणजे त्यामध्ये काय असतं, ऍक्च्युली झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स हा आपण एक वेगळाच टाईप कन्सिडर करू. म्हणजे पहिला रेक्टँगल, दुसरा स्क्वेअर आणि तिसरा आपण झिरो मॅट्रिक्स घेऊ. झिरो मॅट्रिक्स म्हणजेच काय असतो, त्याच्यामध्ये 0 0 0 0 0 सगळेच एलिमेंट्स रो आणि कॉलम मध्ये जर अरेंज असतील तर काय आहेत, ते 0 आहेत. ओके, असा जो मॅट्रिक्स असतो याला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणतो, झिरो मॅट्रिक्स. शक्यतो झिरो मॅट्रिक्स घेताना आपण रेक्टँगल मॅट्रिक्स घेत नाही, तर तो कोणता मॅट्रिक्स घेतो, स्क्वेअर मॅट्रिक्सच घेतो. थोडक्यात आपण 2 रो 3 रो 3 कॉलमचा एक मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स तयार केला आहे. आणि हा कोणत्या लेटरनं रिप्रेझेंट करतात, ओ या लेटरनं रिप्रेझेंट करतात. ओके, हे आपल्याला मॅट्रिक्सचे टाइप्स मिळतात. तिथं मग आपण थोडंसं थांबू. ऍक्च्युली आपल्याला मॅट्रिक्सची डेफिनेशन, मॅट्रिक्सचे टाइप्स लक्षात आले असतील, तर आपण नेक्स्ट लेक्चरला काय करणार आहोत, मॅट्रिक्सचा अल्जेब्रा बघणार आहोत. हाऊ टू ॲड, सबस्ट्रॅक्ट और मल्टिप्लाय द 2 or more matrices. Okay, thank you.